चरणे एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहार नेम इंद्रियाचे सार रसाविवासव निद्रा भाषण परमात्मा हवाधर जोडी देवाचे चरण भावया रतन हे उपाय लावाचे देह समर्पिते देवा भार काहीच न घ्यावा होई राघवा तुकामणे आनंद नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीर्य ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलमज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्ववत्सादिलक्ष्यम् एकं नित्यमविमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावाहितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यागम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराज
चंद्रमौळी हरिंद्र माखा मुकुटे झळाळे कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मजकूरकारी तुझवीन शंभो मजकूरकारी या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवर्षावता या दिनावर दंडमंडित कराया स्वेच पद्मासना या ब्रह्मांड शंकर प्रभु त्रिवेदी वै सदा वंदिता समोपत सरस्वती भगवती निशेषया आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यागणे करण हे जीवन श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार मी जना 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 माऊलीच्या कृपाशीर्वादात आपल्या या पुण्यनगरीमध्ये धारणगाववीर भगवान मारुतराय हनुमंतरायाच्या मंदिरात आज माननीय श्री परशुराम गोंदा हुंड सर तसेच वेदांत हरिभक्तीपरायण वेदांत महाराज शिवविख्याते यांच्या आयोजनानं त्यांनी केलेल्या चारिधाम यात्रा गंगा पूजन आणि काशी माऊंद असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी हरिभक्तीपरायण गायपुरंद मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण दत्तूर महाराज नाव माहीत नसल्यामुळे सगळी महाराज मंडळी गायपुरंद मृदंगाचार्य आमचे पेटी मास्तर हार्मोनियम वादक आणि समस्त आमच्या आई अक्का माता भगिनी पुरुष वर्ग मातृवर्ग पितृवर्ग सर्वांचं या ठिकाणी समस्त काळकरी मंडळी माळकरी मंडळी वारकरी मंडळी श्री संतांची या माथा चरणावरील साष्टांग हे करी दंडवत तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम। रामकृष्ण हरी जय जनार्दन। आपल्या भरतखंडामध्ये तीर्थयात्रेला फार महत्व आणि म्हणून प्रत्येक जीवानं तीर्थयात्रा केलीच पाहिजे। स्त्री असो पुरुष असो कोणी असो तुकोबराय म्हणतात जवळ हे सगळं सिद्ध आहे। हात पाय तू आपले सुहित पाहि तीर्थयात्रा जाय चुकून जगद्गुरु तुकोबराय
जर आपल्याला तीर्थयात्रेला जायचं चुकू नको सांगतात. जगद्गुरु आहे, अभंग तुकोबरायांचा आहे आणि 4-4 चरणांचा 4 चरण आहे. सर्वसामान्य जीवांना त्यांचं कल्याण कसं होईल, त्यांचा उद्धार कसा होईल म्हणून अभंगवाणी, ही वेदवाणी, ही आर्षवाणी, ही रसाळवाणी, ही अमृतवाणी, अभंगवाणी मधून जवळजवळ 4,500 पंचमवेद म्हटलं तरी चालेल असा. आणि गाथामध्ये तुकोबरायांनी सर्व यथोचित आपल्या सर्वच अभंग लिहून ठेवलेले आहे आणि म्हणून तीर्थयात्रेसाठी हा सुंदर असा अभंग आजच्या कीर्तनासाठी निवडलेला आहे. अभंग तुकोबरायांचा आहे आणि म्हणून तुकोबरायांचं जीवन आपण जर बघितलं, नामयाचा तुका, जसं ज्ञानियांचा एका तसं नामयाचा तुका. जे नामदेव महाराज तेच तुकोबराय देव. त्यांनी आपल्या जीवनामध्ये थोडक्यात त्यांचं जीवन एका वाक्यात जर सांगायचं, विठ्ठल आमोचे सुखाचे जीवन, विठ्ठल आमोचे सुखाचे जीवन, आम्ही कसं म्हणतो तसं नका म्हणू. विठ्ठल सुखाचे जीवन, विठ्ठल आमोचे सुखाचे जीवन, विठ्ठल आमचे सुखाचे जीवन. भरपूर तुकोबरायांचं चरित्र जर सांगायला गेलं तर आपला कार्यक्रम तसंच राहू दे. आणि म्हणून गंगा पूजनाचा कार्यक्रम आहे. समस्त गावकरी मंडळी आहे, समस्त गावकरी मंडळी आहे सगळं, आणि कुंड परिवार आहे का नाही, सरांचा पूर्ण परिवार आहे, नातेवाईक सगळं. आणि म्हणून समस्त कुंड परिवार, समस्त गावकरी मंडळी सगळ्यांच्या उपस्थितीत हा कीर्तन सोहळा अतिशय आपल्या सर्वांच्या भाग्यानं आपल्याला प्राप्त झालाय. देवा भाऊ एखादा असतो आहे का नाही. आमच्या हरिभक्तीवान वेदांत महाराजांनी फोन केला, सांगितलं बाबा तुम्हाला यावंच लागेल आणि ते बी कीर्तन करावं लागेल. ठीक आहे देवा भाऊ, श्रावण मास असल्यामुळे जिकडे तिकडे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, भजन कीर्तन आदी प्रवचन आदी कार्यक्रम चालू आहे, व्यस्त आहे. तरी पण त्यांनी सांगितलं का हा कार्यक्रम गावात आहे हनुमंतरायच्या आणि समस्त गावकरी मंडळी पण ऐकतील, नातेवाईक ऐकतील, तुम्हाला यावाच लागेल म्हणून आग्रहाचं आमंत्रण पुण्याहून फोन केला. कारण विठ्ठल आणि म्हणून असो त्यांचे चिरंजीव आहे म्हणून आपले माननीय श्री परशुराम भाऊ गोंदा गुंड सर देवा भाऊ, त्यांनी नर्मदा परिक्रमा पण केली आहे, गाडीनं नर्मदा परिक्रमा केली आणि 4 धाम. आता 4 धाम मध्ये सगळं झालं, देवा काशी, अयोध्या, प्रयागराज सर्व तीर्थ आले. आणि म्हणून ते 4 धाम यात्रा आणि मग त्याला आपण घरी आल्यानंतर गंगा पूजन
हे करावं लागतं. त्याला आपण माऊंद म्हणतो. खरं म्हणजे मावध येते, त्याचा अर्थ म्हणजे सांगू नये, मावध वधू नये, ते सांगू नये. पण परंपरा आहे. भगवान श्री पांडुरंगाने संत ज्ञानेश्वर माऊली संत नामदेव महाराज सर्व संत मंडळी जेव्हा तीर्थयात्रेने गेलेली, जेव्हा तीर्थवळी वाचा आपण तेव्हा तीर्थयात्रा केल्यानंतर भगवान पांडुरंगाने स्वतः माऊंद केलं त्यांचं. आणि म्हणून ती परंपरा आहे देवा आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र भूमी ही फार पुण्य पावन आहे देवा. महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी. अनेक भूमी देवभूमी असेल, भक्त भूमी असेल, पण आपली महाराष्ट्र भूमी ही संत भूमी आहे. जरा टाळ्या वाजवा म्हणजे तुमचा आळस हे सांगावं लागतं आता मंडळीला ते आपण आहे का, त्याच नाही सांगावं लागत, पण टाळ्या वाजायचं सांगावं लागतं. महाराष्ट्र किती महान आहे त्याच्यासाठी टाळ्या वाजायच्या. आणि म्हणून असा महाराष्ट्र भूमी मध्ये आपण जन्माला आलो देवा, संत भूमी आहे. आणि म्हणून तसं संत भूमी असल्यानंतर भगवान आपल्या सर्वांचं आराध्य दैवत श्री पांडुरंग आहे. सर्वांचं देव, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल आहे का, देव विठ्ठल, देवपूजा सगळं विठ्ठल आहे. पण तरी पण तीर्थयात्रेला फार महत्व सांगितलं देव विठ्ठल. माऊलीने केली, संतांनी केली देव, मग आपल्याला सुद्धा करावं लागणार. आणि म्हणून देव वर्षातून निदान 1 महिना तरी नाही, 1 महिना तर निदान 15 दिवस तरी नाही, 15 दिवस निदान 8 दिवस तरी असे यात्रा आपण केली पाहिजे. आणि म्हणून चारीधामाला फार महत्व आहे. पुरी चारीधाम इकडे लक्ष द्या. पुरी चारीधाम बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमोत्री असे मानतात. आणि सगळेच चारीधाम म्हणजे जगन्नाथपुरी, द्वारकापुरी, केदारनाथ, रामेश्वरम हे चारीधाम आहे. हेच केले ना हे चारीधाम. आणि 12 ज्योतिर्लिंग आहे देवा. हो, श्रावण महिना चालू आहे, भगवान शंकराचा महिना. आपल्या महाराष्ट्रामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी मध्ये ना काही कोणी मामासाहेब दांडेकर सांगताय. तर तो कार्यक्रम चालू असताना आपण येऊन नमस्कार अभिवादन करून बसलं पाहिजे. पण आता खेड्यात द्यावं हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. राग नका येऊ, कुणी आलत बसा, मध्ये डिस्टर्ब नका करते. चारीधाम 12 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. 12 ज्योतिर्लिंगापैकी भगवान त्र्यंबकराज, भगवान भीमाशंकर, भगवान कृष्णेश्वर, भगवान परळी वैजनाथ, भगवान औंढा नागनाथ असे 5. आणि भगवतीचे 51 पीठापैकी महत्वाचे पीठ 3.5 पीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये. माहूरला मातेचं शिर आहे, तुळजापूरला मातेचे हात आहे, कोल्हापूरला मातेचे पाय आहे, आणि सप्तशृंगी मातेला भगवतीचं कुंकू आहे. म्हणजे महत्वाचे जे स्थान आहे भगवतीचे, किती भाग्यवान आहे. म्हणून महाराष्ट्र कधी जा महाराष्ट्र दर्शन. जी मंडळी घेऊन जातात त्यांना सांगा आम्हाला महाराष्ट्र दर्शन घ्यावं. आणि म्हणून अशी यात्रा देव केलीच पाहिजे. हे तप आहे देव, ही तपश्चर्या आहे. आणि तीर्थयात्रा कशासाठी करायची तर चित्त शुद्धीसाठी देव. माऊलीने काय सांगितलं, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी. म्हणजे चित्ताला फार महत्व देणं. चित्त शुद्धीसाठी तीर्थयात्रा आहे विठ्ठल. म्हणून मन शुद्धीसाठी, शरीर शुद्धीसाठी, आत्मशुद्धीसाठी, चित्त शुद्धीसाठी तीर्थयात्रा आहे. तीर्थयात्रा केलीच पाहिजे देव. आणि म्हणून हे 4 धाम आहे. धाम नाव कोण पडे इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. बरीचशी मंडळी आता ते पिंगळा काय निघलं, बरेच जोक वगैरे ते विनोदाचार्य आमच्यावर, तसं काय आम्ही विनोदाचार्य वगैरे काही नाही द्यावं. इकडे लक्ष द्या. विशेष आध्यात्मिक कीर्तन म्हणून ऐका द्यावं.
माऊली हरिपाठात काय सांगतात, साधू बोध झाला, साधूचाच बोध होतो देव, अनुभव आले अंगात तेही जगात येत, नाही तर अनुभवाविना भरपूर मंडळी देवा सांगणारे माऊलीच्या कार्यक्रमात एवढं बडबड करतात, अनुभव नसेल आणि कवळ्याच्या कवळ्या सांगत असेल, सांगणाऱ्याचा वरना काय थोडा आहे काय, सत्य हे अनुभवाला सांगतात देव. आणि म्हणून आम्ही सुद्धा देव राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी संघ चारीधाम यात्रा झाली आहे, सप्तपुऱ्या झाल्या आहे, 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा झाली आहे. एवढंच काय मानस कैलास कुठे आहे, 2006 मानस कैलास झालाय देव श्रावणी, म्हणून तुम्हाला सांगतो असा हा भगवान शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा काय थोडं कमी कर, थोडस म्हणजे जास्त नाही. इकडं लक्ष द्या द्यावं, धाम का जायचं धामाला, स्वतः अनंत कोटी चक्रचालक ब्रह्मांड नायक विश्वव्यापक विश्वनियंता जगदीश जगदीश्वर जगन्नाथ भगवान योगेश्वर भगवान श्रीकृष्ण भगवंतानी ब्रह्मांड नायकाने भगवंतानी स्वतः निर्माण केलं. पहिले जगन्नाथ भगवान, पूर्वेला देव, चारी दिशेला आणि चारी राम आहे. माहिती असलं पाहिजे देव, किती मंडळी माहित नाही, त्र्यंबक माहिती नाही. आमच्या गावाला गंगा पण आमच्या गुडघ्याला सांगा किती पवित्र तीर्थ, किती महाराष्ट्र देव. आणि म्हणून पहिलं धाम आहे जगन्नाथ धाम भगवान. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथ जगन्नाथ हो कसं हे जगन्नाथ भगवंताचं धाम स्वतः भगवंताने श्रीकृष्णाने निर्माण केलं. भगवान श्रीकृष्णाचं ज्यावेळेस महानिर्माण झालं देव प्रभात क्षेत्रावर, आणि त्या व्याधाने बाण मारला भगवान श्रीकृष्णाच्या पायाखाली. भगवान श्रीकृष्णाचं महानिर्माण झालं, तो व्याध रडायला लागला, देवा माझ्याकडून काय झालं, हे हरी हे हरी हे हरी, मला तार तू आता तार तार आहे की नाही, भगवंत मला तार. सांगितलं भगवान श्रीकृष्णाने, तू काळजी करू नको, पण माझ्या समाजाचे लोक मला खेचून मारतील. चारी धामाचं महत्व पाहिजे द्यावं, तीर्थयात्राचं, आणि मग अभंगाचं निर्माण करून या द्यावं. हे कोणी सांगत नाही म्हणून सांगायचं. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, याधा मागच्या जन्मी तो बाली होता आणि मी राम होतो, आणि म्हणून माझ्या कोण झाडाचा बाजूला तुला मारला गेला, आता पेटून फाट झाला, तुझी चूक नाहीये. म्हणजे माझा समाज मला काय म्हणते, लोक काय म्हणते ते नको पाहू, कधी लोक काय म्हणतील ते नका पाहू. संत गोंदवलेकर महाराज म्हणतात, लोक काय म्हणतील ते नाही पाहायचं, नोट केला जाय. समजतंय ना, ऐकू येतंय सगळ्यांना.
ते तांदूळ दळतो पुत्रपीठ खात विठ्ठल तुला काहीच नाही करणार। स्वतः भगवान सांगताय कसं निर्माण झालं भगवान जगन्नाथ धाम, पहिले धाम, चारी धाम आहे ना, थोडा वेळ जाईल पण हे ऐकलं पाहिजे देवा, कोणी सांगत नाही, सांगायला पाहिजे, आपल्या सर्व मंडळी सांगायला पाहिजे। तीर्थयात्रा करून आल्यानंतर निदान तो कार्यक्रम आहे ना चारी धाम यात्रेचा पूजन, गंगा पूजन बी महत्व सांगायचं आहे आणि म्हणून हे सांगितलं गेलं पाहिजे देवा। सांगितलं राधा तुझ्या सगळ्या परिवाराचा सांभाळ करणं माझा आहे, कारण भगवंताचं ब्रीद आहे अनाथाचा नाथ जनार्दन। संत एकनाथ महाराज काय म्हणतात, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन, आणि म्हणून अनाथाचा नाथ जनार्दन आहे, तू काळजी करू नको। मग आता कसं होईल म्हणजे काही नाही, माझी ही नाभी आहे म्हणजे बेबी, नाभी म्हणजे बेबी समजतंय ना, भगवंताची नाभी जी आहे बेबी ती मी आता समुद्रात टाकतोय आणि म्हणून योगाग्नी शरीर जाळून घेतं भगवान श्रीकृष्णाने आणि ती बेबी समुद्रात टाकली। ही बेबी म्हणजे नाभी जिथं वाहत जाईल तिथं थांबेल, तिथं तू थांबायचं, तू सगळ्या परिवाराचं तुझं आणि रक्षण होईल तिथं। देवा असं म्हणतात की नाभी म्हणजे बेबी जगन्नाथपुरीला तिथं समुद्राच्या काठी थांबली गेली आणि मग तिथं भगवंताचं म्हणजे स्वतः भगवंतानी निर्माण केलं त्याला धाम म्हणतात। एवढं ध्यानात ठेवा द्यावं। धाम म्हणजे काय, कुणी कशाला धाम द्यावं, स्वतः भगवंतानी निर्माण केलं म्हणून त्याला धाम म्हणतात, भगवंताचं धाम आहे की नाही। यत् गत्वा न निवर्तन्ते श्रीमद भगवद्गीता तर धामम परमम मम, माझ्या धामाला यायचंय ना देवा हो, हा असं भगवंताची भक्ती करावी लागते देवा। आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की जगन्नाथपुरी म्हणून हे धाम प्रसिद्ध होईल देवा हो। तिथला जो राजा आहे त्या राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितलं इथं मोठं मंदिर बांध, इथं गाव असं म्हणजे शहर जगन्नाथपुरी, तेवढं तुम्ही जी जी मंडळी गेली असाल तर समुद्र आहे, समुद्र देवा हो, तिथला समुद्र असा ओढून घेतो मधी, बाहेर नाही टाकत, बाकीचे समुद्र थोडस शांत आहे। गोकर्ण महाबळेश्वरला जर गेलं ना तुम्ही अर्धा 1 किलोमीटर मध्ये गेलं तरी काही नाही, पण जगन्नाथपुरीला जर मग थोडं मध्ये गेलं लगेच मध्ये ओढीत आणि म्हणून जास्त मध्ये नाही जायचं। असं समुद्र काठी जगन्नाथपुरी भगवंतांनी स्वतः निर्माण केलं भगवान श्रीकृष्णाने, आणि म्हणून जगन्नाथ त्या अनाथ मंडळी ती सगळी शिकार करणारी मंडळ होती देव, म्हणून अनाथ मंडळ होती, कोळी मंडळी होती देव, आणि म्हणून त्या सर्व अनाथ मंडळीसाठी भगवंतांनी हे जगन्नाथ धाम स्वतः निर्माण केलं आणि 1 महिन्याचं उत्पन्न, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी द्या, इकडे किरकोळ कारकोळ लक्ष नका देऊ, तिकडं इकडे लक्ष द्या। तुम्हाला चित्त नाही ना तर ते अर्थाचं कीर्तनात चित्त नसलं तर काही व्यक्त येते जास्त न लाभवता जगन्नाथ धाम भगवान जगन्नाथपुरीला पूर्वेला आहे देव, पूर्व दिशेला जिथून भगवान सूर्यनारायण उठतात देव, तिथं जगन्नाथपुरीला पूर्वेला हा एक जगन्नाथ भगवान आहे, स्वतः भगवंतांनी निर्माण केलं देव, म्हणून त्याला धाम म्हणतात। जर समुद्राचं स्नान केलं देव हो, अख्ख्या तीर्थाचं स्नान घडतं, समुद्राचं एकदा स्नान केलं अख्ख्या तीर्थाचं स्नान घडतं देव। म्हणून आयुष्यातून एकदा का होईना जिथं समुद्र असेल आहे का नाही, असं पंचांगामध्ये महामा वारुणी किंवा वारुणी योग येतो किंवा महामा वारुणी योग येतो, जेव्हा जानकारी मंडळी त्यांनी लक्षात राहून द्या देव, असा योग जर आला तर समुद्र स्नानाला जरूर जा, हजारो आहे का नाही, म्हणजे पुण्य आहे, फलप्राप्ती म्हणजे हजारो पटीनं पुण्य प्राप्ती आली आहे, आणि म्हणून असं स्नान केलं पाहिजे। असं जगन्नाथपुरीचं चला पटापट सांगतो तुम्हाला, जगन्नाथपुरी धाम आहे की नाही पूर्वेला, आता इकडे पश्चिमेला द्वारका, बरोबर आहे, हे समुद्राचं का सांगायचं, देव समुद्रातच राहत, आता देव शहीन म्हणजे तशी शहीन भगवान समुद्रात जमलेले लक्ष्मी माता पाहायला आपले देह
आता म्हणून समुद्र, द्वारकेला पण समुद्र आहे, रामेश्वरला समुद्र आहे, पूर्वेला इकडे पश्चिमेला समुद्र आहे. देव हो, भगवान हे द्वारका ही कशी निर्माण केली इकडे लक्ष द्या सगळ्यांनी द्या. ऋषींना त्रास झाला देवा हो, आणि आता भगवान श्रीकृष्ण पुढे नारायण हे बळीराजाच्या द्वारपालाजवळ रखवाली करत होते. हे नारायणा, नारायण 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 नारायणा धाव. आणि म्हणून ऋषीला धाव केला तर भगवान पाताळत होते. तिथूनच भगवंतांनी असं द्वार केलं आणि त्या जे त्रास देत राक्षसांना त्यांना द्यावं, त्यांना हानी मारलं द्यावं. तो द्वारका, जिथे द्वारका आहे तिथं ते द्वार केलं आणि म्हणून बेट द्वारका आहे. अर्थात द्वारका आहे द्यावं. पहिली द्वारका म्हणजे द्वारका, हा द्वारका म्हणजे दरवाजा कुठे याला, कुठे दरवाजा आहे द्वारका, म्हणून ते द्वारका पडलं द्यावं. म्हणून स्वतः भगवंतानी निर्माण केली इकडे अक्षरा सगळ्यांनी, स्वतः भगवंतानी हे द्वारका धाम निर्माण केलं म्हणून त्याला द्वारका धाम. आता दुसरं धाम आहे की नाही, पूर्वेला जगन्नाथ भगवान, दुसरं द्वारकेला पश्चिमेला द्यावं. स्वतः भगवंताने द्वारका निर्माण केले द्यावं. आणि भगवान द्वारकेला उभे, पांडुरंग पंढरीला उभे, अयोध्याला उभे, बालाजीला उभे. भगवान खडे का वाटप आहे उभा, भेटीची आवडी आणि कृपाळ तातडी द्वारकेला भगवान उभे द्यावं. जी मंडळी गेली असेल द्वारकेला तिथं गोमती नदी आहे द्यावं, पवित्र अशी गोमती नदी. म्हणजे त्या ऋषीने सांगितलं होतं का आम्हाला पवित्र असं तीर्थ कोणतं, सगळ्यात मोठं तीर्थ कोणतं, तिथे गोमती नदी. आणि म्हणून तिथं जातात कुठे येतं, तिथं गोमती नदीकडे गेलं तर तिथं त्रास द्यायला लागलं. म्हणून भगवान श्रीकृष्ण धावा केला तर त्यांनी ते द्वार केलं. म्हणून द्वार मोक्षी हा ते म्हणा विठ्ठल तीर्थ नव्हे गोमती मोक्षकडे दर्शनी, निस्त दर्शनाला मोक्ष करतो असं भगवंताने धाम निर्माण केलेलं द्यावं. असं हे द्वारकापुरी आलं लक्षात, तिथं समुद्र द्यावं. ज्यावेळेस जनार्दन स्वामी द्वारकेला गेले, भरती आणि ओठी नव्हती इकडे लक्ष द्या. ज्यावेळेस नाही का पौर्णिमा येते त्यावेळेस भरती येते, त्यावेळेस पौर्णिमा नव्हती काय नव्हती, जनार्दन स्वामी गेले असे पाण्यात घेऊन सगळे भक्त लोक 100-200 लोक होते द्यावं. तिकडे गोमती नदी जवळ गेले. आम्ही बाबाजीला थोडस गरम पाणी वगैरे करायचं म्हणून थोडा छोटा स्टोव, तवा गॅस वगैरे नव्हते, सोडा पातेला ते स्टोव वगैरे घेऊन गेलो. तिकडे गोमतीमध्ये नदीमध्ये इकडून समुद्र आहे, देव त्या वाळूवर ठेवलं. आता देव भगवंताला गंगा मातेला, गंगा माता समुद्र माता काय ते द्यावं. सगळे तीर्थ सगळे तीर्थ नाही का, म्हणजे निवृत्तीच्या बाई म्हणजे संतांच्या पायाजवळ असतात ना. समुद्र पण आला दर्शनाला आणि गोमती नदी घरून आली. आमचं ते स्टोन हे सगळे वर लागला, सगळं पाणी आलं, चला 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 सगळं बाहेर झाला. द्यावं सगळ्यांनी स्नान करून पटकन आणि कडाला आलं. तर तिथली जी मंडळी द्यावं इकडे लक्ष द्यावं. जनार्दन स्वामी साक्षात भगवान शिवाचा अवतार आहेच ते, पण हरिहराचा आहे का, म्हणजे आता जनार्दन रूपाने म्हणजे जनार्दन म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे साक्षात. तर किती दिवस झाले तेव्हा, आणि आज त्या सगळ्या द्वारका नगरीवाल्या मंडळीला जनार्दन स्वामीचं साक्षात भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. विठ्ठल भरती ओटी नसताना म्हणजे ते तिथं पाणी आलं ना, म्हणजे गोमती नदीला फुल भरले आणि समुद्रही भरून आला. देव तिथं त्या द्वारका दिसलं, म्हणजे तिथं साक्षात भगवान जनार्दन स्वामीने दर्शन दिलं. हे तुम्हाला अनुभवाचे बोल सांगितले देव असं. आणि भगवंताने द्वारका धाम निर्माण केलं. आता इकडं दक्षिणेला रामेश्वरम, आपल्या सर्वांना माहिती आहे. भगवान श्रीरामाने भगवान रामेश्वराची प्राण प्रतिष्ठा केली. राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर, आणि ईश्वर ज्याचा राम ते रामेश्वर. असं रामेश्वर हे दक्षिण दिशेला देव. सीतामाई रामनाथ रामेश्वराच्या पलीकडे देव.
असं रामेश्वराची स्थापना केली तेव्हा भगवंताने स्वतः श्रीरामाने प्राण प्रतिष्ठा केली, म्हणजे स्वतः निर्माण केलं त्याला धामात. एवढं ध्यानात ठेवा, जास्त नाही ध्यानात राहिलं तरी चालतं, पण स्वतः हे जे चारी धाम आहे ते स्वतः भगवंतानी हाताने स्वतःच्या हाताने निर्माण केली, त्याला म्हणतात धाम. आणि म्हणून रामेश्वराची स्थापना केली. जास्त वेळ नको सांगायला. आणि म्हणून दक्षिणेला रामेश्वर आहे आणि आता उत्तरेला बद्रीनाथ. आता इथं नर नारायण बद्रीनाथ वर बद्रीनाथ जे आहे तिथं भगवंतानी तप केलंय नारायणाने, नर नारायणी. आणि लक्ष्मी माता इकडे लक्ष द्या ताई अक्का, लक्ष्मी माता त्या गोरीच्या रूपानं मागून, कारण तपश्चर्या करत होते, काही नव्हतं त्यांना, म्हणजे तपश्चर्या करताना काही खात काही नव्हतं ते तिथं. मग त्या भगवंताला फळ मिळावं म्हणून ते बोरीचा अवतार घेतला लक्ष्मी माता. इकडं बोराला बद्री म्हणतात, तिकडं बोराला बद्री म्हणून बद्रीनाथ. म्हणून तिकडे नर नारायण तपश्चर्या केली. तिकडे धर्मकुंड आहे, तुम्हाला माहिती, इकडे गौरीकुंड आहे केदारनाथ भगवंता, इकडे केदारनाथ आणि बद्रीनाथ. तो बद्रीनाथ भगवंताने तपश्चर्या करून आणि तिथे देव लक्ष्मी माता सुद्धा स्वतः आहे इकडे. लक्ष, पण भाग्यवान असून काय उपयोग आहे की नाही? घरात बाप मानायला तयार नाही, वडील मानायला तयार नाही. देव शहरात फार अवघड झालेले देव, काय सांगा पाहिजे. आता जास्त सांगत नाही, वेळ झालाय म्हणून कार्यक्रमाला जास्त वेळ दिला पाहिजे देव. आणि म्हणून आम्ही 9 वाजता झालोय, 10 ते 12 म्हणजे जास्त आपण 11:15 झाले तरी आज 12 तास आपण घेऊ. 10 ते 12 आहे, चालेल ना? आपल्या घरामध्ये आई वडील, ताई अक्का, भाऊ दादा, दररोज आई वडिलांचं दर्शन घेतलंच पाहिजे. पहा तुम्ही, आम्ही असं सांगत नाही, आम्ही अनुभवानं सांगतो देव. तुम्ही दररोज दर्शन घ्या, मग पहा देव. जी मंडळी दररोज आई वडिलांचं दर्शन घेतात त्यांचं कसं पहा, त्यांचं आनंदात देव. आणि अभंगाचा असं याच्यासाठी घेतलाय आपल्याला जीवनभर आनंद मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी काय काय नियम करायचे या चारिधाम यात्रेनिमित्तानं आपल्याला श्रवण करायचं द्यावं. आणि म्हणून अभंग घेतला येतो. तुकोबराच्या काळा वचनपाणी एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या, काय काय नियम करायचे म्हणजे आपल्याला आनंद मिळण्यासाठी द्यावं. कोणतंही कार्य करण्यासाठी, जीवन आनंदी जीवन जगण्यासाठी. जसं शिक्षण कशासाठी, इकडे लक्ष द्या. शिक्षण कशासाठी, आता कोणी काही सांगा ज्ञान मिळवण्यासाठी अमुक, ते नाही. शिक्षण कशासाठी, तर जीवन जगण्यासाठी. राईट ध्यानात. आता सर म्हणून सांगतो, ऐका ना, सरांचं पण सांगितलं पाहिजे काय काय. त्यांचा शेवापूर्ती सोहळा द्या, म्हणून एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. शेवापूर्ती सोहळा, शेवापूर्ती त्यांचा सोहळा त्यांचा द्यावं. शिक्षण कशासाठी द्यावं, गुरुजी जे शिकवतात त्या विद्यार्थ्यांना जीवनभर काम येतं द्यावं. आणि म्हणून शिक्षण हे जीवन जगण्यासाठी. मोबाईल कशासाठी, मोबाईल इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. पाकाच्या टकटक पोरायला मोबाईल कशासाठी, टाइमपास करण्यासाठी, 2-4 तास बोलण्यासाठी नाही, इकडे गेली तिकडे गेली याच्यासाठी नाही तो मोबाईल. नोट केला जाय. मोबाईल कशासाठी थोडक्यात सांगतो, जास्त नाही सांगत. आता त्यांचं संध्याकाळपर्यंत मी सांगतो बस, तुम्ही बस येता. गोड आहे ना विठ्ठल. शिक्षण कशासाठी, जीवन जगण्यासाठी. मोबाईल कशासाठी, फक्त निरोप देण्यासाठी. ध्यानात. मोबाईल कशासाठी, फक्त निरोप देण्यासाठी. मी जिवंत आहे विठ्ठल. कामाचा येतो आता मोबाईल, सगळं मोबाईल ते झालेलं द्यावं म्हणून त्याचा यूज मी. जसं एखादा शिर्डीने जर गेले तुम्ही, असं एक कचरा टाकायचं, तो कुंडी असते त्याच्यावर लिहिलं राहतं, इंग्लिश मध्ये लिहिलं राहतं यूज मी, नाही तर मराठीमध्ये माझा उपयोग करा असं राहतं ना. असं मोबाईल म्हणतो यूज मी, म्हणजे माझा उपयोग करा, म्हणजे तुमच्या आनंदासाठी माझा उपयोग करा, बाकी तुमचं वाईट होईल याचा विचार
भाऊ बस विठ्ठल विठ्ठल खूप लांब आहे म्हणून अनेक प्रवचन कीर्तन कशासाठी आजचं जे प्रवचन चारी धामाचा यात्रेचं निमित्त आहे आमचं परस्पर महोदय म्हणजे निमित्त आहे यात्रेचं माऊलीचं निमित्त द्यावं प्रवचन कशासाठी द्यावं इकडे लक्ष द्यावं समाज परिवर्तनासाठी नोट किया जाए समाज परिवर्तन आणि म्हणून कीर्तन प्रवचन अखंड नाम सप्ताह हे कशासाठी द्यावं केवळ आपला समाज परिवर्तित झाला पाहिजे परिवर्तन झालं तर त्यांचं परिवर्तन झालं पाहिजे ना दुधाचं तरी झालं पाहिजे याला होतं परिवर्तन नाही तर रूपांतर म्हणजे बर्फाचं पाणी पाण्याचं बर्फ येत परिवर्तन झालं पाहिजे आता मंदिर आश्रम कशासाठी तर आपली संस्कृती वाचण्यासाठी द्यावं असे अनेक आहे संध्याकाळपर्यंत मी सांगत बस मला एवढं सांगायचं नाही आपला वेळ कमी आहे चारी धामाचं माहिती झालं तर मला बद्रीनाथ धाम केदारनाथ बद्री केदारनाथ द्वारकापुरी रामेश्वरम जगन्नाथपुरी हे चारी धामे द्यावं आणि मग अयोध्या काशी पुरी अवंतिका हे सप्तपुरी आहे द्यावं म्हणून काशी माऊंद म्हणतो आपण इकडे लक्ष द्यावं हे चारी धाम हे चालतीवर सांगितलं तुम्हाला त्याचं स्वतंत्र तुम्हाला चांगल्यापैकी चिंतन करा म्हणजे हे तसं तर मग संगीत प्रवचन तुम्ही 4-5 तास घ्या तर कीर्तन 2 तास असतं आहे की प्रवचन 1 तासाचं कीर्तन 2 तास काय काय सांगणार तुम्हाला आणि म्हणून जसं श्रीमंताच्या घरी नाही का काय काय खावं असं आम्हाला आज असं झालं काय काय सांगा तुम्हाला विठ्ठल मंडळी जरा चांगली पद्धतीने असेल आहे की नाही सुगरणे आणि नाही उदारे सुगरणे आणि उदाहरण माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये आणि जेवणारे काय रसज्ञ आणि जेवणारे म्हणजे रसज्ञ मंडळी जर आपण सगळे रसज्ञ मंडळी आमचे सगळे स्वरज्ञ मंडळी आणि इकडे रसज्ञ मंडळी म्हणजे ऐकणारी मंडळी जर चांगली असेल तर त्या वक्त्याला आम्ही चांगल्यापैकी आणि स्फूर्ती येते द्यावं सांगत तात्पर्य काशी चारी धाम आणि अशा सप्तपुऱ्यामध्ये काशी ही सप्तपुऱ्यामध्ये आली द्यावं असं काशी अयोध्या प्रयागराज इकडे लक्ष द्यावं बरीचशी मंडळी काशीला जातात द्यावं आणि काशीला काशी फळ म्हणजे डांगर बर का काशी फळ म्हणजे काय डांगर माहिती डांगर काशी फळ म्हणजे डांगर आता बरीचशी मंडळी काशीला गेले का डांगर सोडतात का डांगर खात आम्ही काशीला जाऊन आलो हा सुद्धा अभिमान द्यावा इकडे असं सांगू नका काशीला जाऊन आलो प्रत्येक ठिकाणी हे चारीधाम इकडे लक्ष द्या चारीधाम गंगा स्नान गंगेचं स्नान समुद्राचं स्नान हे सगळं चारीधाम गेल्यानंतर तीर्थयात्रेला गेल्यानंतर नरकाचा परिक्रमा केल्यानंतर देव हो आपल्यामधून काही नाही इकडे लक्ष द्या खाली चला आपल्यामधून काही ना काहीतरी गेलं पाहिजे द्यावं काहीतरी सोडलं गेलं पाहिजे गेलं पण मनुष्य काय करतो जे आपल्याला लागत त्यांना विसर पडलं थोड्या वेळाने काय सोडलं काशीला गेलं तुम्ही राग सोडा सांगितलं ना तुला थोड्या वेळाने आज 1-2 तासाने विचारलं तुम्ही काशीला गेले काय सोडा हो सांगितलं राग सोडत समजत नाही दिले काम हे विनोद सोडा द्यावं हे कशासाठी सांगायचं आपल्याला द्यावं आपण मंडळी द्यावं अशा पद्धतीनं कशा प्रकारे आपल्यामध्ये काम क्रोध लोभ मत्सर हे सगळं द्यावं एका यात्रेला गेल्यानंतर एका धामाला गेल्यानंतर एक सोडायला पाहिजे असं विनंती आहे सगळ्या संतांनी सांगितलं द्यावं आपल्याला गेलं पाहिजे द्यावं आपलं चित्त शुद्ध झालं पाहिजे एकदा इकडं आमच्या सगळ्या आई अक्कासाठी मुक्ताबाईसाठी मुक्ताबाई म्हणते संत मुक्ताबाई इकडे लक्ष द्या शुद्ध ज्याचा भाव झाला शुद्ध झाला तीर्थयात्रा मन शरीर शुद्ध चित्त शुद्ध होते द्यावं तीर्थयात्रा कशासाठी सांगितलं द्यावं जरूर जा यात्रेला पण आपलं चित्त शुद्ध झालं पाहिजे मन निर्मळ झाला पाहिजे
आणि म्हणून संत मुक्तवारी म्हणतात ताटीच्या भागामध्ये संत मुक्तवारी त्याला दूर नाही देव. आणि म्हणून आपल्याला काय पाहिजे, देवच पाहिजे ना, दूर नाही त्याला. ज्याच्याजवळ हरी आला आता मग कैशी व्हायची, तर ज्याच्याजवळ देव आहे देव. आणि धावून गोपाळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, आणि धावून गोपाळ राही तिथे देव. चित्तशुद्धीला फार महत्व. म्हणून तीर्थयात्रा म्हणून आपल्या घरामध्ये आई वडील त्यांचं दर्शन कधी घेत नसेल आणि एखाद्या वेळेस घेत असेल, आता देव हो असा फार मोठा अपराध होतो ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे आणि त्यांचं आपण दर्शन घेत नाही, त्यांचं ऐकत नाही. आज तर फारच अवघड झालं. आपले ते सद्गुरू नारायणदेव बाबा म्हणायचे गदडीचे ऐकत नाही, फार भारी म्हणायचे संत नारायणदेव बाबा बर का. वाकीचे जाऊन पण लागला त्याचे गदडीचे ऐकत नाही हो. डायरेक्ट सांगायचं तुम्हाला कशासाठी सांगायचं, मंडळी ऐकत नाही. किती मोठा अपराध होत जातो का घरात आई वडील दर्शन घेत नाही. देव हो दर्शन घेतलं पाहिजे. आपल्या गावात मंदिर आहे, मंदिरात आलं पाहिजे. देव हो दररोज एकदा का होईना, निदान नाही आपल्याला दिवसभर जमलं निदान एकदा का होईना जनार्दन स्वामीचं पादन. धन्य धन्य तुमची शिव भक्ती, धन्य तुमचा उपदेश, बालपणी पाणी घाले 11 मारुती. बालपणी 11 मारुतीला पाणी घालत काय भक्ती असेल जनार्दन स्वामीची. आणि म्हणून त्यांनी अशी तीर्थयात्रा केली द्यावं. 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अनुष्ठान केलं द्यावं, यज्ञ केलं, जप केलं, तप केलं, अनुष्ठान केलं द्यावं. हे कशासाठी सांगायचं काय, साक्षात भगवान शंकराचं दर्शन झालं. एकदा नव्हे 3 वेळेस नंदीवर बसून जग के ताप हरे सुख बरसावे, बैल की सवारी करे डमरू बजाए, जग के ताप हरे सुख बरसावे. असं नंदीवर बसून 3 वेळेस जनार्दन स्वामीला दर्शन झालं. सांगायचं तात्पर्य काय, चित्त निर्मळ झालं. आणि म्हणून अशी तीर्थयात्रा करा असं ते. आणि म्हणून आपल्या घरामध्ये असा अपराध होतो, मंदिरात न गेल्यामुळे तो अपराध होतो. कधी मंदिरात जवळून चालल्यानंतर लोक असं करतो बा, जसं बैल उधळतो तसं नाही झालं पाहिजे. देव मंदिरात आलं पाहिजे. देव मस्त दर्शन घेतलं पाहिजे. दिव्यत्वाची, दिव्य म्हणजे देव, देवाचं दर्शन काय घ्यायचं ते दिव्यत्वाची देते प्रचिती ते कर माझ्याजवळ सांगतात. आपल्याला लाभताय पटकन आपण अभंगाचा अर्थ घेऊया. असे अनेक अपराध होते. माझं एवढं सांगायचं नाही, खूप वेळ झालाय. अनेक अपराध झाल्यानंतर ते अपराधाचं क्षमा मागण्यासाठी, ते सगळं पाप जाण्यासाठी आपण तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. तीर्थानं आपला मालिन्य जातं द्यावं, म्हणजे पाप जातं द्यावं. गंगा पापम, का गंगा पूजन करायचं द्यावं. आता गंगा पूजन करायचं म्हणजे कोणत्या यात्रेला गेलं तरी गंगा पूजन आहे का. सर्वात मोठी आपण लग्नात दाखवतो गंगा, लग्न नाही बर का, म्हणजे तसं जेवण आहे पण ऐकावा. गंगा सरस्वती यमुना नर्मदा कावेरी खूप याद पण एक झलक म्हणून तुम्हाला दाखवायला. गंगा पापम गुरुचरित्रामध्ये गंगा पापम शशीतापम, शशी म्हणजे चंद्र, शशी म्हणजे चंद्र, चंद्र ताप जाण्याचे शक्य, शशी ताप दैन्याचे कल्पतरुस्तात द्यावं. म्हणून गंगा पाप हरवते. म्हणून सर्वात मोठी काय एकदा लक्ष द्या, गंगा पूजन का सर्वात मोठी गंगा आहे म्हणून तिला पाप जातं. म्हणून अनेक पापाच्या राशी द्यावं. जड केलं पापे जन्मांतरीचे देह, असं जन्मांतरीचं पाप जाण्यासाठी आणि तीर्थ आहे. हे तीर्थ संतांच्या चरण राजांना
प्राप्त होत द्या हो. संतांनी निर्माण केलंय, भगवंताचा महिमा आपल्या सर्वांना माहिती व्हावा म्हणून स्वतः भगवंतांनी धाम निर्माण केलं आणि संतांनी तीर्थ निर्माण केलं. इकडे लक्ष द्यावं, तीर्थयात्रा का? संतांनी असे तीर्थ निर्माण केले. इथं भगवंत आलेला आहे, इथं भगवंताने लीला केलेली, इथं हे केलेले, इथे अमुक संत आलेले, इथे तपस्वी संत तपस्वी. इकडे लक्ष द्या, असं तीर्थ संतांनी निर्माण केलं आणि भगवंतानी आणि धाम निर्माण केलं म्हणून चारी धाम यात्रा आणि गंगा पूजन. गंगा पूजन याच्यासाठी सगळ्यात मोठी गंगा आहे आणि सगळ्यांना त्यामध्ये, आणि म्हणून गंगेचं पूजन केलं पाहिजे. देव किती जरी पाप असलं, पंडित जगन्नाथ त्यांनी दुसरं लग्न केलं, म्हणजे आपल्या जाती धर्मात नव्हते ते, इंटरकास्ट म्हणतात आहे का, ते निर्माण केलं. तो एवढा पंडित जगन्नाथ सगळं एवढा मोठा पंडित, पण त्याला पश्चाताप झाला, गंगेच्या कडेला राहत होता. तुम्ही एवढं पाप केलं, नको होतं लग्न करायला, आता का तुम्ही पुढे लग्न लागलं, पुढे काय काय द्यावं हो, फार मोठं पाप आहे. तिकडे लक्ष द्यावं. जगात फार मोठं पाप, एक आत्महत्याचं आणि एक इंटरकास्ट द्यावं. आपलं कुलशील घराणं, संत काय सांगतात, आपल्या कुळात जे आहे का, आपलं शील आहे का, कुलशील आहे का, म्हणजे त्यांनी संतती चांगली होती द्यावं. संतती जर चांगली झाली तर संस्कृती चांगली होती द्यावं. संस्कृती म्हणजे राम आणि विकृती म्हणजे राव, एवढं ध्यानात ठेवा. सगळं रामाने सांगायचं तात्पर्य असं द्यावं हो, का आपलं पाप जाण्यासाठी तीर्थ आहे आणि म्हणून अशा तीर्थाला आपण गेलंच पाहिजे. द्या हो. अनेक अपराध, मी अपराधी पुतळा शांती शांताकारम भुजग आहे. आपल्याला शांताबाईच माहिती, बाकी दुसरं काही नाही. शांताकारम भुजग शयनम बदना, विरोध सोडून द्याले आहोत. अशा पद्धतीने अपराध होतो. थोडक्यात अशा अपराधासाठी आपण तीर्थयात्रेला गेलं पाहिजे आणि म्हणून चारी धाम यात्रा आहे, गंगा पूजन आहे, असा हा कार्यक्रम आहे. म्हणून अभंग घेतलाय, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने. आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळवण्यासाठी देव हो, तू खूप बरा आहे म्हणतात अभंगाचे. आपल्या जीवनाचा काळ इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता भरपूर मंडळी आली, मस्त ऐका थोडं. काळ सारावा चिंतने, आपल्या जीवनाचा काळ हा चिंतनात गेला पाहिजे. आता तुम्ही बसलेली मंडळी सांगा माय बापांना, आपला काळ पुढे जातो, मोबाईल मध्ये जातो, पुढे जातो, आणि म्हणून दुःख आहे. दुःख काय म्हणतात, आनंद का नाही. प्रत्येकाचा विचारून पहा, आनंद आहे तुम्हाला कस काय झालं, बरं कसं तरी भेटून होतो, बरं घ्या हो, बरं नाही, बरं ते बरं ते खरं नसतं. आणि म्हणून म्हणायला फक्त बोलायचं, बोलून नको द्यावं. दिसतं तसं दिसतं तसं नसतं, म्हणून फक्त द्यावं. म्हणून बरं आनंद द्यावं. आपल्याला आनंद पाहिजे द्यावं. आनंद हा चेहऱ्यावर असतो द्यावं. आणि म्हणून साधू संतांच्या चेहऱ्यावर किती आनंद असतो द्यावं. का ते चिंतने द्यावं. काळ साधावा चिंतने. चिंतनामुळे काय होतं, चिंतने चिंतन सदृढता द्यावं, भगवंतामध्ये विलीन जातं द्यावं. असं दररोज सकाळ संध्याकाळी इकडे लक्ष द्यावं. दिवसाचे 12 तास आणि संध्याकाळी रात्रीचे 12 तास किती झाले, 24 तास झाले. संत म्हणतात 23 तास तुम्हाला घ्या,
तुम्ही झोपा, खा, प्या, काय करायचं ते करा, पण 1 तास देवाला ध्यान हो. काळ सारावा चिंतने, जो चिंतन करेल देवाचं, संतांचं, देव भगवंताचं, त्याला आनंदाला पार नाही देव. हे आनंदाचं तुम्हाला ते संत सांगतात किंवा आनंदाचं स्थळ सांगतात. संत हे आनंदाचे स्थळ, संत हे आनंदाचे मूळ देव. म्हणून त्याला जो आनंद आहे, तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे, आनंदाची डोरी आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची आनंदाची डोरी. त्यांना आनंद आला ना, आपल्याला का नाही? आपल्या चेहरे पावर हप्ते जात नाही, मग आम्ही भरायचे. विनोद सोडून द्या द्यावं. लोक म्हणतात चिंतन नाही द्यावं. आणि म्हणून या कलियुगामध्ये चिंतन करायला फार महत्व आहे. थोडं का होईना, जास्त आम्ही समर्थ रामदास स्वामी हो येता जाता वदन वरिता ग्रास गिळता हरी नारी शेरती सुखाची अवसरी समस्तासी लज्जा तुझून भगवत चिंतन करी. जय जय रघुवीर समर्थ. अहो खाताना पिताना हरिबोला खाता, हरिबोल सर्व कार्य करता हरिबोला सांगतात. जास्त वेळ नाही आहे, आपण चिंतन केलं पाहिजे. हात जोडून विनंती संतांनी लागून या पाया विनंती तुम्हाला द्याव, विनंती केली द्याव. काय सांगायला पाहिजे आपल्याला आनंद मिळण्यासाठी. आणि म्हणून माऊलीपासून तर जगद्गुरु तुकोबरायपर्यंत आपल्याला सांगतायत बाबा हो तुम्हाला आनंद पाहिजे, काळ सारावा चिंतने. त्या पुढं एकांतवासी. तुम्ही आता चिंतन केलं तर चांगलाच आनंदच भेटणार आहे. तुम्ही नाही केलं चिंतन, पण एकांतवासी गंगा स्नानी. तुम्ही थोडा का होईना एकांत आपल्या घरामध्ये देवघरे आहे की नाही, एकांतवासी गंगा स्नानी. तुम्ही एकांत साधा द्यावा आणि किती पावन भूमी द्यावं. गंगा गोदावरी मैया, जी गंगा आहे ना तीच गोदावरी म्हणून आली द्यावं. भगवान शंकरांनी ब्रह्मगिरीवर जठा पडल्या द्यावं. नाही ते गंगा माता तिकडे चालली होती, गोदावरी आहे की नाही, गोदावरी इकडं गोवत. गौतम ऋषीच्या हातून गोवत नदी गाय मारली गेली म्हणून गोवत म्हणून गोदावरी, आवडली म्हणून गोदावरी द्यावं. तिकडे जात होती. भगवान शंकरांनी सांगितले तिकडे जाऊ, तुझं कल्याण नाही, इकडे जा. इकडे जाय म्हणजे इकडे सगळ्या लोकांचं कल्याण करायचं द्यावं. अशी गंगा गोदावरी मैया किती जवळ आहे आपल्याला द्यावं. अशा महापर्व काळात स्नानाला जावं. एकांतवासी गंगा स्नानी. आईकडे लक्ष द्या. नाही आपल्याला गंगेवर जाता आलं तर निदान आपल्या घरामध्ये पूर्वी असं ते काय म्हणतो आपण गंगाळ, गंगाळ म्हणतो ना, गंगाळ. ते गंगाळ नाही, ते गंगाजल विठ्ठल. गंगाजल या गंगाळ्याला काय करणार आहे? काय झालं, अपभ्रंश झाला. पूर्वीचे लोक द्यावं किती धार्मिक होते. तांब्याच्या भांड्यामध्ये ते असं गंगाळ म्हणजे गंगाजल म्हणजे त्याच्यामध्ये गंगाजल म्हणून स्नान करायचे. गंगेचे यो यमुनेचे यो इकडे लक्ष द्यावं. दररोज नाही आपल्याला श्लोकाला गंगेचे यो यमुनेचे यो गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधो करून एवढ्या नद्याचं 7 नद्याचं नाव घेऊन आपण स्नान केलं पाहिजे. ज्यांना पाठ त्यांनी केलंच पाहिजे. पण ज्यांना पाठ म्हणजे निदान हर हर गंगे हर हर गंगे हर नर्मदे हर एवढं जरी येईल ना तुम्हाला आजच्या कीर्तनातून ध्यानात ठेवा. एवढं घेऊन जायला दररोज आंघोळीच्या वेळेस हर हर गंगे हर हर नर्मदे म्हणता येईल ना. वाचे म्हणता गंगा गंगा दोष जातील गंगा. आणि म्हणून
नाही गंगेचं स्नान जाते निदान आपल्या घरी आंघोळ करताना आई अक्का भाऊ दादा हात जोडून लोटांगण घालून विनंती तुम्हाला नाही आतापर्यंत करत आता कीर्तनातून ऐकल्यानंतर तरी केलं पाहिजे म्हणून स्नान करताना गंगा हराय गंगे म्हणून नर्मदे म्हणून एकांतवासी असं एकांत साधा द्यावं तुम्हाला आनंद मिळेल चिंतन करा आनंद मिळेल गंगाचं स्नान करा असं आनंद मिळेल एकांतवासी गंगा स्नान हे खूप गंगेचं महत्व आणि म्हणून एकांतवासी गंगा देवाच्या पूजने इकडे लक्ष दे देवा आपल्या घरामध्ये आता शहरामध्ये तर तुम्हाला सांगतो बायाच पूजा करतात म्हणजे करून असं नाही द्यावं तुम्हाला राग येईल तुम्हाला कारण चांगलं सांगितलं सख्या बाय आईला राग येत हे की नाही सख्या बायको सख्या आईला राग येत म्हणजे कसं एक मुलगा आई चालली होती सहज एखाद्याने विचारलं ही कोण आहे आता त्याची आई होती ना माझी आई असं सांगत ना तो होतो माझ्या बापाची बायको खरं बोललं तर काय झालं खरं बोलला तो आई वाटून बोललं पण असं बोललं सांग इकडे तुम्हाला विनोद याच्यासाठी सांगितलं का असं नको आणि म्हणून काही अक्का घरातला जो माणूस असतो तो कर्ता पुरुष असतो देव आहे का नाही त्यांना मिशा वगैरे दिले हे अंडरलाईन देव आपण नाही का महत्वाचं आता सरांचे म्हणजे सर असल्यामुळे हे शाळातले विषय सांगत राहतात आपण काही IMP नाही महत्वाचे उत्तर प्रश्न काही असेल आपण महत्वाचे म्हणून असं मनुष्याला हे मिशा वगैरे दिलेलं आहे ते अंडरलाईन आहे म्हणजे हा पुरुष आहे का नाही आणि स्त्रियांनी आहे का मिशा वगैरे ते का नाही घरच्या ते करते नाही ते ध्यानात ठेवा द्यावं तसं मातृशक्ती सगळं निर्माण करते पण घरातला पुरुष हा तो कर्ता पुरुष आहे आणि म्हणून त्यांनी पूजा केलेली पाहिजे देव आपल्या घरात जर पुरुष पूजा करत असेल तर घरात कधीच आजारी पडत नाही पुरुष नसेल देव पुढे गेला असेल तर आपला लहान म्हणजे एखादा पराकाष्ट झाला असेल गेला असेल तर लहान मुलं आहे ना मुलांकडून करून घ्या देवा म्हणून पूजा करायला फार महत्व देव आज पूजा म्हणजे काय सांगायला आम्ही धान्य फिरायला जातो बऱ्याच ठिकाणी त्यांची देव एखाद्या त्या कोणवाड्यामध्ये एखादं वर पुढे देव नाही द्यावं इष्ट म्हणजे इष्ट वेस्ट वेस्ट म्हणजे पूर्वेला आपल्या घरामध्ये पूर्व दिशा जी ना द्यावं पूर्व दिशेला देवघर असावं द्यावं देवघरामध्ये थोडे देव असावे ऐक नाही तर एवढे देव आता एवढं गंध त्या देवाला कधी लावणार तुम्ही नाहीतर काय काय मंडळी असं कोणाच्या डोळ्यात कोणाच्या काय करतो हा विनोद नाही देवा आज हे सांगा लागत हा जोडून विनंती घरातल्या माणसांनी पूजा करा आणि एखाद्या वेळेस घरामध्ये आपले माणसं पुढे गेली असेल काही अक्का मुलांकडून करून घ्या फार महत्व आहे पूजा करायला देवाच्या पूजेने म्हणजे सांगितलं का काय करायला पाहिजे देवाची पूजा केली पाहिजे देवाची पूजा करायला फार महत्व आहे सांगू तुम्हाला एखाद्या जर विचारलं तर देवाची पूजा करतो का तो आमचं मोठा करतो किती मस्त वाटतं बाबा आमचं मोठा करतो तू काय 2-3 वेळ चिंतितो अगरबत्ती नमस्कार करणार हात दिले तुला नमस्कार पण नाही काही आमचं मोठा करतो आमचं मोठाच सांभाळतो मोठाच सगळं करतो तुझं घ्यावं आनंद भेटतात तुम्हाला लक्षात येत तुम्हाला आनंद केव्हा मिळेल हे आनंदाचं लक्षण सांगताय तुम्हाला आनंद पाहिजे तुमच्या जीवनात होईल तू काय म्हणे आनंद होईल तुका म्हणे आनंद आपल्याला आनंद मिळण्यासाठी देवाच्या पूजेने देवा तुम्हाला आनंद पाहिजे असेल तर आजपासून आहे का नाही करत असेल तुम्ही पूजा पण अजून आपल्या मुलांना सुद्धा द्या हो जवळ घेऊन बसा नमस्कार करा मस्त गंध लावायचा त्याला ऐक हरिपाठ म्हणताना त्याला बसायचं देव भजनाला आणायचं काही अक्का मुला मुलींना हे शिकवा हे संस्कार जर तुम्ही संस्कार दिले नाही तर संस्काराने संस्कृती बिघडली संस्कार जर चांगले नसले तर आपली संस्कृती बिघडली आणि आज काय बिघडलं संस्कृती बिघडली आणि लोक म्हणतात मुलं बिघडले मुली बिघडली
मुलं बिघडली, संस्कृती बिघडली. आणि संस्कृती कोणामुळे बिघडली? आई वडिलांमुळे बिघडली. आणि म्हणून आई वडिलांनी खूप माझं लोटंगण घालून विनंती आहे, देव असो देवाच्या पूजेने एवढं ध्यानात आहे ना, देवाची पूजा करा. देवा आपल्या घरामध्ये देव असेल नसेल तर घेऊन या. अहो पूजा केल्याशिवाय तुम्हाला आनंद भेटणार नाही. तुम्ही काय करताय माऊली माता? जर तुम्ही पूजा करत नसेल, माऊलीची भाषा सांगतो हरिपाठातली, सायाची तरसी प्रपंच देण्याशी अजून काय करतो? अनंत वाचा बरळती बरळ संपूर्ण हरिपाठ ज्याचा पाठ येते पहा देव. माऊलीने सांगून ठेवलं देव अनंत वाचाळ. जे कधी पूजा करत नाही, भजन करत नाही, पूजन करत नाही, तीर्थयात्रा करत नाही, मग काय करतात? अनंत वाचाळ बरळती बरळ. ह्या कैसा गोपाळ कसं घेऊ तुम्हाला पाळ, कसा आनंद भेटेल यार. म्हणून देवाच्या पूजेने इकडे लक्ष द्या फटाफट. वा पांडुरंग देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या तया का तुमचा वागाला प्रदक्षिणा तुळशीच्या. कसं भाऊ दादाला सगळ्यांना प्रदक्षिणा घालायला सांगितले, तू खूप बरं आहे. इकडे लक्ष द्या. तयाग करण्याचे खास सकाळ संध्याकाळ राहील का ध्यानात? सकाळ संध्याकाळ तुळशी वृंदावन आपल्या सर्वांच्या घरासमोर पाहिजे. आपण बघतोय देवाचे महाराष्ट्रात राहतो आपण, प्रत्येकाच्या घरासमोर तुळशी वृंदावन पाहिजे, तुळस पाहिजे. आणि दररोज तुळशीला तसं एक लोटा जल ऐक महादेवाला वाहत तसं तुळशीला घातलीच पाहिजे. देव सूर्यनारायणाला नमस्कार केला पाहिजे. देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या, त्या तुळशीला प्रदक्षिणा घातली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात प्रदक्षिणाला फार महत्व आहे. नामामध्ये प्रदक्षिणा आणि त्याच्या पुण्य नाही गणना. हे पुण्याचं काम आहे द्यावं. पुण्याचं इकडे लक्ष द्यावं. पुण्याचं फळ काय आहे? दुःख. पुण्याचं फळ काय? सुख. आणि पापाचं फळ काय? दुःख. म्हणजे आपल्याला जर दुःख होत असेल तर हे पापाचं फळ आहे, आणि आपल्याला सुख होत असेल तर हे पुण्याचं फळ. म्हणून असं पुण्य करा द्यावं. प्रदक्षिणा तुळशीच्या निदान 5 प्रदक्षिणा तरी. नाही आता तुम्ही म्हणाल काय केलं असं म्हणतात, आमच्याकडे ना प्रदक्षिणा घालायला जागा नाही, काही ठिकाणी. आता हे आम्हाला सांगत, आम्हाला ते सांगत तिकडं आम्हाला ते तुम्ही सांगितलं प्रदक्षिणा तुळशीच्या, पण तिकडे आम्हाला जर घालेलं लोटांगण आपण करायचं तिथं जिथं उभे तिथं आपण प्रदक्षिणा तुळशीच्या. तुळशीच्या म्हणून प्रदक्षिणा आणि तुळशीला प्रदक्षिणा घालावं असंच तुळशी वृंदावन करायला द्यावं. काय फरक पडतो? एवढे मोठे माड्यान गाड्यान मोठे बंगले बांधा तुम्ही, तुळशी वृंदावन मस्त पैकी करा आणि दररोज 5 प्रदक्षिणा करा. करून पहा द्यावं, नाही आनंद भेटला मग बोला द्यावं. ऐकत ऐक. आणि म्हणून ताई हात जोडून विनंती, दररोज दिवा लावा. दिवा आपल्या पतीचं आयुष्य तुमच्या हातामध्ये आहे. केसाला धक्का लागला, जनार्दन स्वामी सांगायचे, केसाला धक्का लागला मग बोला. एवढं ताईमध्ये आईमध्ये सामर्थ्य आहे. आणि म्हणून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण चांगलं सुखी व्हावं असं वाटायचं आईकडे द्यावं. सकाळ संध्याकाळ तुळशीला प्रदक्षिणा घाला, मस्त दिवा लावा. प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त आहार विहार. चला युक्त आहार विहार. बिहार नाही का? बिहार नाही बर का? बिहार ऐकेल? बिहार राहते काय म्हणता नाही, काय वाटत देवा. युक्त आहार म्हणून कान आहे ना, श्रवण मंगलम चांगलं ऐकलं पाहिजे. युक्त बिहार नाही ते, युक्त आहार विहार. वी 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 युक्त आहार विहार म्हणजे आहार म्हणजे जेवण. इकडं थोडक्यात सांगतो पटापट होता.
युक्त आहार म्हणजे जेवण, आणि विहार, विहार नाही बरं का, विहार, विहार, विहार म्हणजे फिरणे. जेवढं तुम्ही जेवले ना तेवढं फिरलं पाहिजे. आहार विहार म्हणून कोणी असं शहरामध्ये मंडळी तुम्ही खातात आणि बसेल राहतात, फिरत नाही. मग डॉक्टर सांगतात तुम्ही दररोज 5 किलोमीटर फिरलंच पाहिजे. डायबिटीज, शुगर, अमुक, बीपी, हे खेड्यात पण आले का मोबाईल बसते. आता शेतीचे काम बी कमी झाले. जी शेतकरी मंडळी द्या हो जनार्दन स्वामी भजन करी रे भजन करी, दास नित्य भजन करी, कष्ट करी शिव भक्ती करी, देवा हो असे दास भजन करतात. कष्ट करी शिव भक्ती करी. जनार्दन स्वामींनी आयुष्यभर आपण शेतकरी पाटील पोळ्यात जन्म असल्यामुळे शेतीवर बसायचे द्यावं. आवणी आवणी तयार करून मस्त शेती केली द्यावं. शेतकऱ्यासाठी फार मोठा संदेश द्यावं. घरी बसू नका. माऊलीच्या भाषेत रिकामा अर्धा गाडी राहू नको द्यावं. रिकामा अर्धा गाडी राहिला नाही पाहिजे द्यावं. शेतीचे काम करा. नुसतं डोक्याला हात लावून बसायचं. शेतीला भाव नाही, मालाला भाव नाही, याला भाव नाही, याला भाव. आता तुम्ही असं म्हणून काय येणार आहे की तो भाव? तुम्ही कष्ट करा, कष्टाला फळ आहे. आधी कष्ट. संतांचं वाक्य द्यावं. संतांचं वचन खोटं जाणार नाही द्यावं. तुम्ही विद्यार्थी आहात, कष्ट घ्या अभ्यासाच. मग पहा तुम्ही मुलं मुली काही अक्का भाऊ दादा आपण कष्ट करा. सगळे मंडळी शेतकरी कष्ट केले तर फळ भेटणारच. आधी कष्ट मग फळ असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आधी कष्ट करा. पण हे जनार्दन स्वामींनी प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष करून दाखवलं द्यावं. किती शेती जनार्दन स्वामींची, हजारो एकर जनार्दन स्वामींची शेती. काय शेती होती का? अशी खडकाळ जमीन होती जिथे स्वप्न सुद्धा काही येणार नाही अशा पद्धतीने होती देव. पण अशा पद्धतीने जनार्दन स्वामींनी शेती केली. सांगायचं तात्पर्य असे कष्ट करा. आणि तुम्ही जर असे बसत राहिले, बिहार नाही केला, बिहार नाही केला तर आणि मुंबई मोठी होऊन जाईल. खालची चप्पल आपल्याला दिसणार नाही. असं नका करू. आणि म्हणून कष्ट करायला सांगितले संतांनी. संतांना असं बसलेला आवडत नाही रे. तुम्ही कष्ट करा. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही त्या क्षेत्रामध्ये धंदा करा, नोकरी करा, मस्त काम करा. आणि म्हणून महाराष्ट्र कामून मागे राहिला, भारत कमून मागे राहिला द्यावं. बाकीचे बाहेरचे लोक येतात काम करतात. आपल्याला काय रोग झालाय? टाळूवरच घेऊ नका द्या हो जनार्दन स्वामी. परधन परश्री परते अन्न, जीवनात कधी भक्षू नको. स्वामी सांगता शिष्या तुझला अमृत तत्वे. परनिंदा पर अन्न विशेष म्हणजे युक्त आहार द्या हो. जेवण तुम्ही सात्विक अन्न, सात्विक जेव्हा द्यावं. आता हॉटेली केवढ्या झाल्या, एवढ्या हॉटेली झाले म्हणजे लोक कुठे जातात हे सांगायची गरज आहे का तुम्हाला? खूप वेळ झाला. सांगायचं तात्पर्य जास्त हॉटेली, जास्त दवाखाने झाले, जास्त हॉटेली झाले म्हणजे खातात, जास्त दवाखाने झाले म्हणजे खातात आणि तिकडे भरतात. विठ्ठल आहार विहार जेवढं तुम्ही खा तेवढं तुम्ही फिरा म्हणजे कष्ट करा द्यावे. आहार विहार नियम इंद्रियाचे सार काय झालाय साधा घरी दाखवत आहे. नियम इंद्रियाचे सार इकडे पहा. आपल्या शरीराला नियम लावा द्यावा. दररोज 5-10 मिनिटं बसलंच पाहिजे. आपण हरिपाठ म्हणलंच पाहिजे, भजन केलं पाहिजे. निदान मंदिरात येऊन थोडं बसलं पाहिजे. तुम्हाला मनशांती पाहिजे ना, तुम्ही मंदिरात येईल तेव्हा मनशांती पाहिजे. आश्रमात जा, एखाद्या संतांच्या सान्निध्यात द्यावं. तुम्हाला मनशांती भेटणार नाही. माऊली काय सांगतात हरिपाठात? कैशे दैवत प्रसन्न करू. तुला कसा देव चोरीत लगे भेटत. उभा किती गोड
तुम्हाला सगळ्या बऱ्याचशा लोकांना वाटत असेल बाबाचे 12 वाजले, आमचे 12 वाजे ते काय 12 जास्त 12 वाजून नाही देणार, पण बा उगाराय निवांत शिवा देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार 12 पासून युक्त आहार विहार नियम असं इंद्रियाला नियम लावा है की तू कोबराने काय इंद्रियाला नियम लावला आहे माझे वाचे दोन नाम विठ्ठलाचे माझे तुम्ही घ्या रे तुम्ही ऐका रे का माझ्या विठ्ठलाचे गुण मला तिथे धावली राहे विठ्ठलाचे पायी असं इंद्रियाला वळण लावून नेम इंद्रियाचे संतांनी असं नियम लावला आपला असं इंद्रियाला मनाला सगळ्या जे शरीरात जेवढी इंद्रिय आहे पंचकर्म इंद्रिय त्या सगळ्या इंद्रियाला वळण लावा द्यावं ज्याला जे पाहिजे डोळ्याला काय सुख पाहिजे म्हणून देवाचं मुख आहे का नाही हा तुम्हाला ऐकायचं तर देवाचं गुण ऐका द्यावं तोंडानं देवाचं गोड असं नाव घ्या तात्पर्य असं नेम इंद्रियाचे सार हे सार आहे देव नेम इंद्रियाचे सार नसावे वास म्हणजे आळस आता या गोष्टीमध्ये आळस केला नाही पाहिजे देव आळसी मनुष्य संतांना आवडायलाच नाही देव किती मंडळी व्यर्थ मोबाईल मध्ये वेळ घालतात किती मंडळी मंदिरात पत्ती खेळत असतात झोपड्यांमध्ये इथं नाही पण बऱ्याचशा मंदिरात आम्ही गेलो ना पत्ते खेळत बसला लोळतात आणि दीड मंदिरात गेल्यानंतर झाडून झोडून घ्या जो करील झाड रोटतात त्याच्यासारखा भक्त नाही मोठा एवढं सामर्थ्य द्या आणि म्हणून आपलं गाव स्वच्छ ठेवा तुझं गावच नाही का तीर्थ बाबा तीर्थ यावं सगळ्यात मोठं तीर्थ तुझं गाव आहे तेव्हा आणि म्हणून रिकाम कशाला फिरतो अरे रिकाम कशाला फिरतो तुझं गावच नाही का तीर्थ म्हणून तीर्थ यात्रा द्यावं असं मोठं तीर्थ एक तीर्थ तुमच्या कामामध्ये निष्ठ राहा एकनिष्ठ राहा द्यावं हे तीर्थ मोठं द्यावं आणि म्हणून देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त याचे साधन नसावी बासर म्हणजे आळस नका करू द्यावं विद्यार्थ्यांनी तर मुला मुलींना आळस केलाच नाही पाहिजे आपल्या ऑफिसला जाण्यासाठी आपल्या गेलंच पाहिजे द्यावं आणि म्हणून आळस नका करू नसावी बासर मित्रा बहु भाषण अभंग आहे म्हणून तुम्ही मंडळ म्हणतात वेळ लावला आता अभंगच मोठं चर्चा पण तरी थोडक्यात तुम्हाला शॉर्टकट शिवमध्ये सांगता द्या निद्रा बहु भाषण झोप ही खूपले घेतली पाहिजे द्या इकडे लक्ष द्या निद्रा बहु भाषण निद्रा भाषण बर हे जास्त बहु म्हणजे जास्त नाही केलं पाहिजे म्हणजे झोप जास्त घेतली नाही पाहिजे आणि जास्त बोललं नाही पाहिजे आज काय चाललं जास्त झोपतात आणि जास्त बोलतात त्यामुळे आनंद कुठे भेटतो लोक म्हणतात आम्हाला शांतीने आमचं मन लागत नाही आम्हाला लोक विचारतात कसं लागत त्यातला तू नाहीच बोल एक जण असं बसलं म्हणजे बाबा ध्यानच लागत नाही तू बसलो तर तू त्याच्यातून नाहीच तू काय लागतात तुमचं काही वेळ वेस्टेज येतोय का तुम्हाला द्यावं निद्रा भाषण हे सांगितलं गेलं पाहिजे द्यावं आणि म्हणून निद्रा म्हणजे झोप जनार्दन स्वामीचं फार मस्त सांगितलं इकडे लक्ष द्यावं ज्यांनी जनार्दन स्वामीचं प्रवचन ऐकलं असेल ना झोप काळाची बहीण फार सुंदर मानलं तिचे नाव चांगलं तिचे नाव किती गोड झोप काळा इथं आलं लगेच माणसाची मस्त इथं का झोप येते कारण मन शांत होते भगवंताचं जे मंदिर आहे कीर्तनाची जी जागा आहे तिथं मन शांत होत आणि मन शांत झालं की झोप येते आणि म्हणून ह्या झोपीला द्यावं थोडस बाजूला केलं पाहिजे ऐकलं पाहिजे म्हणून निद्रा बहु भाषण जास्त बोलू नका वाचे बोला वाचे बोला वाचे बोला दत्त हाच खरा परमात्मा फार सुंदर सुंदर सांगतात तरी कित्येक सांगूशी वाटतं या वाचेची सुलभ रामकृष्ण माऊलीने थोडक्यात मला वाचायला
जिभे वेगळू करी, या जिभेनं ऐकणे आस्वनी संसार जिभे वेगळू करी. वेद शास्त्र सांगत या जिभेने या तोंडानं देवाचं नाव घाल्यावं. देवाचं नाव जर नाही घेतलं हा अवघड द्यावं. पण तुम्हाला कधी आनंद मिळाला म्हणून निद्रा भाषण ऐकेन परमात्मा हा. इकडे लक्ष द्या, पटापट सांगून देतो. 12 वाजले, आता मस्त देवाचं वेळ झालेला आहे. अजून सगळी मंडळी आलेली बस मस्त आनंदाने ऐकताय. परमार्थ महाधन इकडे लक्ष द्या. आपल्या सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये अध्यात्म, परमार्थ, सत्कर्म, धर्म कार्य हे केलंच पाहिजे द्यावं. जो करत नाही त्याला आनंद भेटणार नाही द्यावं. आणि म्हणून परमार्थ महाधन इकडे लक्ष द्या. संत सावता महाराज एक सेकंड. संत सावता महाराज अख्खं घर परमार्थात लावलं. प्रपंच सोनी परमार्थ साधा वाच्याळ पांडुरंग. प्रपंच सोनी परमार्थ साधा. आपल्या पत्नीला म्हणतात सावता म्हणे कांते हृदय पांडुरंग पांडुरंग. प्रपंच सोनी परमार्थ महाधरे. संत मीराबाई ताई अक्का हाय जीवित राम रतन चेन्नई कोही परमार्थ असाय देव चोर नने दिन दिन बढ़त जायो जीवन राम रतन. अक्का संत मीराबाई राम रतन. परमार्थ करा, वाया जाणार नाही द्यावं. तिकडे लक्ष द्या. एवढं आपण शांत बसलो 2 तास 2.5 तास काय असेल जी जी मंडळी येऊन बसली द्यावं. हे वाया जाणार नाही देव. जनार्दन स्वामी नेहमी सांगितलं आपलं रजिस्टर चित्रगुप्त जवळ आहे आणि ते आपण सगळं टिपून येतो देव सुवर्ण अक्षरावाने. आज या मावल्याच्या निमित्तानं चारीधाम यात्रेच्या निमित्तानं आपल्या परशुराम दादांच्या आणि या यात्रेच्या निमित्ताने मावल्याच्या निमित्ताने द्या हो. आज सुवर्ण अक्षरात दिलेलं जातं. एवढ्या तास आम्ही मंदिरात आणि कीर्तन केलं द्यावं आणि म्हणून द्यावं. परमार्थ मानन असा परमार्थ करा. हे सगळ्यांना सांगितलं तुम्ही परमार्थ करा, आनंदी व्हावा. हे जग सुखी व्हावे. सगळ्या संतांचं हे जग सुखी व्हावे, हे जन सुखी व्हावे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण हे धन द्यावं. म्हणून आपल्या जीवनामध्ये चरण आणि जोडली पाहिजे. संतांचे जोडाने तर हा पांडुरंगाचे जग बसा खाल्ल्या जोडी देवाचे चरण हे उपाय लाभाचे. इकडे लक्ष द्या. आपल्या सगळ्यांना काय पाहिजे? लाभ पाहिजे. काय पाहिजे? गाडी बाबा नेहमी सांगितलं गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल. गाडी बाबा आपल्या कीर्तनातून सांगितलं बाबा हो आपल्या सगळ्यांना काय पाहिजे? लाभ पाहिजे ना. हे उपाय लाभाचे. आतापर्यंत तुकोबरायाने जे सांगितलं काळ साधा वाचन एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार देव इंद्रियाचे सार नसा विभासन निद्रा बहु भाषण. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण हे व्हावया जतन हे उपाय लाभाचे. अजून सांगतात शेवट जे शेवट